बर्थडेला मस्त पैकी फटाका तर पेटवला आणि झाला ना मग मॉकर राडा. आता काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर गौरे आणि स्वागत आहे तुमचं बर्थडेच्या सेकंड पार्ट मध्ये. मस्त पैकी केक वगैरे तर सर्व घेऊन झालतं. हे सर्व मोटरसायकल वरती न्यायचं म्हणल्यावर मोठी पंचायत होती. पण आता काय करणार, आपल्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता काही. त्यामुळे किती जरी फजिती झाली ना तरी नेणंच होतं आपल्याला. आणि जेव्हा आपण सायकल आणि ते घरी घेऊन आलो तेव्हा देवाची स्माइल बघून थोडं मनाला बरं वाटलं भाऊ. म्हणलं जाऊ दे, आणायला जरी फजिती झाली तरी बर्थडे बाय खुश झाला, बस झालं. आणि इकडे आता स्वयंपाकाची तयारी पण सुरू होती भाऊ. मस्त पैकी दाळबट्टीचा कार्यक्रम होता म्हणल्यावर काही विशेष नाही भाऊ. आणि त्या तिथली आज जत्रा पण होती भाऊ, त्यामुळे आज बैलगाडा शर्यत होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे बैलगाडा शर्यतीचा नाद कसा असतो. इकडे किती जरी काम असलं तरी बघायला जाणार म्हणजे जाणारच. आणि तिथे गेल्यानंतर लोकांची तर मॉक्कार गर्दी होती भाऊ. आणि त्यात मला या टांग्याची मॉक्कार भीती वाटते भाऊ. कधी बांगारल आणि अंगावरील काही भरोसाच नाही भाऊ. त्यामुळे म्हणलं इथं जरा आपण सावध मध्ये उभा राहायला पाहिजे भाऊ. हा डॉन तर एवढ्या जवळ व्हिडिओ काढत होता, म्हणलं काय आता डायरेक्ट मध्ये जाऊन बसतो काय माहिती. आणि त्या तिथं आपलं सर्व मित्रमंडळ पण येलं होतं भाऊ, त्यामुळे काय टांग्या पाहिलं वेगळीच मजा होती. आणि आता मस्त पैकी टांगे वगैरे बघून झालते आणि आता चालू होती बर्थडेची तयारी सुरू. कारण डेकोरेशन करायचं कंटेंट पण आपणच घेतलं होतं. आणि फायनली आता बॅकग्राऊंडचं तर डेकोरेशन करून झालतं, पण अजून टेबलचं डेकोरेशन करणं बाकी होतं. कारण टेबलवरती आपल्याला देवा भाऊचं नाव काढायचं होतं. आता मस्त पैकी सर्व डेकोरेशन करून झालतं आणि तेवढ्यात आपलं मित्रमंडळ पण आलतं. मग काय केली बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात. त्यात बर्थडे बॉय काय शांत बसायला तयार नव्हता भाऊ. आणि त्यात आज गावची यात्रा पण होती, त्याच्यामुळे सर्वजण वाट बघत होते की कधी एका परचा केक कापायचा होतो आणि कधी आपण यात्रेकडे जातो. डायरेक्ट एक स्वीटच्या स्पीडने केक कापून घेतला. तेवढ्यातच पोरांनी फटाके पेटवले आणि ते फटाके सर्व पाहुणे रावळांच्या अंगावर पडले ना डायरेक्ट. आणि त्यांना वाटलं ते फटाके मी आज फोडले काय. त्यामुळे सर्वजण माझ्यावरच चिडले होते भाऊ. मग काय सर्वांना शांत करून मस्त देवाला बर्थडेचं गिफ्ट देऊन टाकलं. आणि आता मी पाहुणे रावळ्याला जेव घालतो तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करून टाका. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.